मुंबईमध्ये घाटकोपर येथे होर्डिंग दुर्घटना झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या डॉक्टर अश्विनी जोशी आणि किरण दिगावकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेला कळवलं होतं की होर्डिंगची साईज 40x40 करण्यात यावी। तरीसुद्धा मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने ते ऐकलं नाही आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या प्रकरणाची सुनावणी झाली। सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुनावणीनंतर जे आदेश काढण्यात आले त्यानंतर महापालिकेच्या नियमाप्रमाणे 40x40 असे होर्डिंगची जो आकार आहे ते निश्चित करण्यात आला। त्यानंतर मध्य रेल्वेने सँडर्स रोड, चुनाभट्टी आणि टिळक नगर इथे एकूण 4 होर्डिंग काढले। सँडर्स रोडमध्ये 3200 फुटाचा होर्डिंग होतं, चुनाभट्टीमध्ये सुद्धा 3200 फुटाचं होतं आणि टिळक नगर इथे 1598 आकाराचे 2 होर्डिंग होते। हे जे 4 होर्डिंग होते रोशन, पायनियर आणि आलेख नावाच्या ॲडव्हर्टाइज कंपनीचे होते। त्यानंतर ज्या होर्डिंगची साईज कमी करण्यात आली त्यामध्ये वाडी बंदर, भायखळा, चुनाभट्टी, सुमन नगर आणि टिळक नगर। वाडी बंदरमध्ये 1, भायखळ्यामध्ये 3, चुनाभट्टीमध्ये 5, सुमन नगरमध्ये 3 आणि टिळक नगरमध्ये 2। यामध्ये देवांगी ॲडव्हर्टाइज कंपनीचे 7 होर्डिंग्स, रोशनचे 2, झेस्ट कंपनीचे 2, कोठारी, न्यूक्लिस्ट आणि वॉलॉक यांचे प्रत्येकी 1-1 होर्डिंग होते। ज्या पद्धतीने महापालिका नेहमी सांगत होती की होर्डिंगचा आकार कमी करा, परंतु मध्य रेल्वे ऐकत नव्हती। परंतु सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनंतर त्यांनी या प्रकारची कारवाई केलेली आहे। परंतु पश्चिम रेल्वेने आम्ही जो माहिती अधिकाराचा अर्ज केला होता, एक्झॅक्टली तुम्हाला काय माहिती पाहिजे ते आम्हाला कळलं नाही असं सांगत त्यांनी माहिती देण्याचे टाळलेलं आहे। खरं म्हणजे होर्डिंग दुर्घटना झाल्यानंतर मध्य रेल्वेने जी उपाययोजना केलेली आहे त्याबद्दल मी मध्य रेल्वेचं स्वागत करतो आणि भविष्यामध्ये अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे।